चांगलं पित्त हे ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला हे चांगल्या पाण्यासारखंच असतं, पण ते अति प्रमाणात वाढल्या कारणाने ते त्रास देत असतं. ज्या वेळेला चांगलं पित्त वाढतं त्यावेळेला पोटामध्ये जळजळ होणं, दाह होणं असे प्रकार होत असतात. मग या वेळेला तुम्हाला चांगलं पित्त जर कमी करायचं असेल तर सगळ्यात पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे कोहळा. मित्रांनो, कोहळा जो असतो ना त्याचं ज्यूस जर तुम्ही घेतलं ते पण सकाळी उपाशीपोटी, तर पित्त शांत राहायला मदत होते. दुसरा पदार्थ आहे वाळा. वाळा नावाची वनस्पती मी प्रत्येक वेळेला सांगतो, कारण तिच्यापेक्षा चांगली वनस्पती दुसरी कुठली नाहीच आहे. अनेक गावच्या ठिकाणी वाळा नावाचं जे गवत असतं ते काढलं जातं, त्याची पुरचुंडी बनवली जाते आणि ते पाण्यामध्ये सोडलं जातं. त्याच्याने पाणी थंड तर होतंच, पण त्याचबरोबर पोटामध्ये ते पाणी गेल्याने पोटामध्ये सुद्धा शांतता निर्माण होते आणि पित्त कमी व्हायला मदत होते. तिसरा पदार्थ अतिशय उत्तम आहे, तुम्ही सुद्धा तो रेग्युलरली घेत असाल, तो म्हणजे नारळ. नारळाचं जे ज्यूस असतं ते आपण प्रत्येक वेळेला घेतो, पण मित्रांनो तुम्हाला मी एक सांगू का, नारळ जो असतो ना त्याचं जर तुम्ही ज्यूस काढलत, म्हणजे कशाचं, नारळाच्या खोबऱ्याचं जर दूध काढलं तुम्ही आणि ते जर घेतलं तर ते पित्त कमी करायला अतिशय उपयुक्त असं आहे. त्याचबरोबर जी लोकं कृश असतात म्हणजे बारीक असतात आणि पित्त जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असतं, अशा लोकांसाठी हे नारळाचं दूध अतिशय उत्तम एक पित्तशामक असं द्रव्य आहे, हे लक्षात घ्या.